तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। पण मी तुम्हाला सांगत होतो तुमच्या बाळबाळांना सांगितले जे 90 साली होते बरेच जण आज नाही आणि मला आशीर्वाद केले। मला माझ्यासाठी खिशात 5-50 रुपये खर्च करणारे अनेक लोक वर्गात दिवस माझ्याबरोबर फिरत आहेत। नव्वदाव्या राजकारणात आल्यापासून आतापर्यंत दौऱ्यावर मी निघालो, गाड्या निघा गुरुजी बसल्या अशी माणसं राबली ज्याने सर्व होतात। अनेकांना यात त्रास झाला, माझ्याशी बोलणं म्हणून अनेकांच्या हत्या झाल्या, अनेकांना राबून मारहाण करण्यात, परंतु हा लढा थांबला नाही, सर्व झाला। आणि चौगुले साहेब आज समाधान आमदार परंतु जे स्वप्न आपण पाहिलं होतं, आज तुम्ही माझे कॅसेट काढून बघा, सागर पटलाची कॅसेट तहसीलदार कार्यालयाच्या समोर टेबलावर उभा राहून मी केलेले भाषण, त्या भाषणात या तालुक्याला कुठून कसं पाणी येते मी बोलतो, ते सगळं पाणी मी आणलेलं आहे, त्यातलं एक थेंब पाणी मी राखलेलं आहे। माझ्या माय बाप जनतेला दिलेलं संपूर्ण वचन पूर्ण केलं, मी अडकलो ते उजवीत अडकलो। आणि दादांना साहेब मला दवाखान्यात बघायला मी त्यातून हे करतो, फक्त तुमची सही नाही माझं काम होतं। चौदा गावाचा प्रश्न निर्णायक मार्गी लागतो, दुष्काळी गाव आहे, रोजी करायसाठी मुंबईमध्ये ऊस तोडीला जाणारी माणसं आम्ही दिवाळी आमच्या घरात सुगंधी तिथला आमच्या बहिणीला त्या घ्यायला लावायला 2-2 हजार पाणी आपल्या आंबोळ्याचा आणि ऊस तोडीला गेलेल्या माणसा पाणी तापवायला सुद्धा तिथे बंद नाही, त्यांना लाडू खायला त्यांना चालू नका। बातमी ज्या भाकरी पीक आहे ट्रॅक्टरचा ट्रकचा हॉर्न वाजणारा झोपेचं उठायचं, कोणीकडे घेऊन पडायचं, गोळ्या उचलायचा ट्रक भरायची, ट्रॅक्टर भरायचं, ते जीवन माझ्या तालुक्यात उन्हाळे ही जनता माझ्या डोळ्यात शिकवी जात। ते कुठेही असलो तरी ही जनता माझ्या डोळ्यात, माझा तरुण माझ्या डोळ्यासमोर। हा प्रश्न सोडवताना तरुणांचा प्रश्न थोडा माझा मागे आहे। आता चौगुले साहेबांची माझी सविस्तर चर्चा झाली, पुढच्या आठवड्यात सांगून मी MIDC जाहीर करतोय तुम्हाला, आणि ते एकाच कोपऱ्यावर करत नाही, 7 जिल्हा परिषद गटात 7 MIDC उभा आहे, टाळी वाजवून वयाच्या माणसाला मौदाला नोकरी नाही, कोणाचं नोकरी करायची, जवळ्या पोरानं जवळा गटात जवळ्याच नोकरी करायची, सगळी व्यवस्था केली, पत्र तयार आहे, सावंत साहेबांची सही झाली, मीटिंग चौगुले साहेबांनी नोकरी दिली, कोणताच प्रश्न तालुक्यात ठेवायचा मी साहेब मत काय माझ्या काय
की साकोळ्याचं बारामती केली त्या दिवशी प्राप्त तिला बारामती करायला माझं भाड्यानं त्या सुद्धा पुत्याने एवढा तालुक्याचा विकास केलाय. आम्ही महाराष्ट्रात आम्ही मराठी माणसं आहे. आम्ही इकडे एका बाजूला जायचं वसईला मातीचं काम करायला जायला आणि तुमचा 3 एकर रान असलेला बंगला 3 एकर रान आहे. माझा अनेक दोस्त मला तुझं 3 एकराचा तुझा एवढा मोठा बंगला. माझ्या बापाचा 7-12 सगळा पाऊस 300 एकर बघा घर नाही झाला. ते आपली अवस्था कशा पाणी ही जीवन आहे. पाणी ही ताकद आहे. पाण्यात पैसा आहे. लक्ष्मीकडून लागते तर ती पाण्यात लागते. पाणी आता आलेलं आहे फक्त पिकवायला तुम्ही चालू करा. आता या वर्षात सर्वच्या सर्व गावं पाण्याखाली येणार आहेत. एक गाव असणार कामं चालू या महिन्यात होते. टेंबूचं टेंडर निघालेलं आहे. काम खारमाटाला झालेलं आहे. काम चालू झालेलं आहे. म्हैसाळचं टेंडर आता निघतंय. उजळीचं टेंडर 29 ऑगस्टला फुटतंय. कुठल्या तर कॉन्ट्रॅक्टला मिळेल आणि काम चालू होईल. निवडणुकीच्या आधी सगळी कामं सगळ्या नव्या पटांना तुम्हाला दिसतील एवढा शब्द मी या ठिकाणी देतो. निवडणुकाच्या कुठल्याही गोष्टीचं लक्ष देऊ नका. दादा रुपये काढायला कुठा काढला बापूने केली निवड केलं आपल्याला कुठलं काय लगा हे पोटातलं सगळं जमा हाताने काढतो तुम्हाला भेट देतो तरी 25 वर्ष बरं त्या ज्याला ऑपरेशन केलं त्या डॉक्टरला फोन लावून देतो. आजून विचारा ती एक जण हित आहे पोहणार आहे. 250 तलस एका वेळी खाणारा खाला. 16 पोळ्या खाणारे आहे. बापाच्या डॉक्टरना आईच्या उदरात कलावतीच्या इंजेक्शन घेतला. माझं वय मोजाच्या आपण कधी तोडू नका. आबासाहेबांनी 94 पूर्ण केली. 95 पूर्ण केल्याशिवाय अजिबात माझं शरीर माझ्या स्वतः मी ह्याच्या पाडत पुन्हा पाठ करून घ्यायला कुठं नको बघा. माझं 7 ॲक्सिडेंट झाले. 7 ॲक्सिडेंट म्हणजे माझी मीच त्या गाडीनं उडली. माझी मीच दुसऱ्या गाडीत बसली. माझी मी दवाखान्यात गेलो. नीट होऊन कळायच्या आधी घरी आलो. जीवन मला आज आनंद एक जिगरबाज सातारा जिल्ह्याचा माणूस त्यांच्याविषयी मला कळणार त्यांनी त्याला मुलगा मानलं होतं. त्याला मी मुलगा मानलं. सागर मांडलेला भाऊ दत्ता गोगटे यांच्याकडे कायम जगाला त्यांच्याकडे असायचं. नितानाला जाणाऱ्या कामाला चांगला दिवस आहे. विषय निघाला पंढरपूर कॉलेजवर माझ्यावर जाणार कारण माझा दुःखा चालू शकतात आहे. आणि माझ्या गावात मात्र केली त्यावेळी म्हणाले शाहीद बापू म्हणतो शाहजहान नागरीच्या शाहजहानाचा फोटो अख्खी वडिलांची गल्ली सगळ्या बायका पळत सुटल्या होत्या कॉलेजवर. सगळ्या मास्तरांची बसवली जाते की आमच्या पोराला कामात उभी व्हावी. कॉलेज सगळे दाखवते तर पावशी होती 7 फूट उंची. ज्यांनी मला मारलं की पोरं झालं उचलून आपलायची नाही. त्या समाजाने माझ्यावर कुणाच्याही घरात मंडळ असलेल्या मला निमंत्रण आलं. एकदा दिल्लीच्या शेजारी आणि आम्हा दोघांनी एक अतूट नाता आहे.
ते हनुमानाचे भक्त आहेत, त्यांनी बाळपणापासून हा महाराज जे बजरंगबली आपण जातो त्याला आयुष्यात काहीच कमी पडत नसतं, एवढं तुम्ही जरा खाली महाबली जय बजरंगबली आपल्या पाठीशी उभा, आपली सगळी स्वप्न साकार होती. आणि आज बजरंगबलीच्या रूपानंच एक दिवशी ते आपल्या पाठीशी बजरंगबलीचा अवतार असल्यासाठी खंबीर एक नेतृत्व, हे नेतृत्व आपल्या पाठीशी आपल्या तालुक्याच्या जनतेच्या पाठीशी उभा. सागोरा तालुक्याच्या सुखदुःखाची त्यांचं मन ते जोडले आणि म्हणून तालुक्याचा प्रत्येक प्रश्न ते जिव्हाळ्याला हाताळतात, सोडवतात, त्याचा निर्णय घेतात. आशाची पट्टाला तुम्ही आमदार करायचा, तुम्ही आमदार करायचा शिवसेनेला, तुम्ही आमदार करायचा एकदा शिंदे साहेबांची शक्ती वाढवणाऱ्या माणसाला तुम्ही आमदार करायचा. ते नेतृत्व 2.5 वर्षात 2.25 वर्ष फक्त मिळालं. 2.25 वर्षात किती निर्णय घेतले तुम्ही निर्णय वाचू सुद्धा शकणार नाही, तेवढे निर्णय एकदा शिंदे साहेबांनी घेतलेले आहे. असं नेतृत्व ह्या राज्याला मिळालं. सातारच्या डोंगरातल्या कपाली जन्माला आलेलं आणि आनंद दिघे साहेबांच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आशीर्वाद, नारायण चोपडा आणि जंगल पार सगळं अंतर घेतलेले नेतृत्व, त्या नेतृत्वाची ताकद वाढवण्यासाठी त्या तालुक्यातल्या प्रत्येक माणसानं सगळी ताकद पणाला लावली पाहिजे आणि हा तालुका संपूर्ण शिवसेनामध्ये झाला पाहिजे, हीच माझी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.